हॅलो, कसे आहात सगळे? तर अर्थातच उन्हाळा सुरू झाला आहे. कैरी तर सगळ्यांच्या घरी असेलच ना. तर माझ्याकडे पण एक कैरी होती. तर म्हटलं आज जेवण करत असताना तोंडी लावायला आपण नेहमी काकडी खातो, सॅलड खातो. तर म्हटलं आज कैरीपासून काहीतरी नवीन बनवूया. म्हणून आज कैरीपासून थोडीशी कोशिंबीर टाईप असं काहीतरी थोडक्यात आता प्रत्येकजण वेगवेगळं नाव देतो याला. तर मी बनवायचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल, हळद, हिंग आणि धने-जिरे पूड, मीठ आणि साखर हे जिन्नस थोडं म्हणजे चवीप्रमाणे वापरून मी पहिला कैरी खिसून घेतली याच्यामध्ये. आणि पूर्ण कैरी खिसल्यानंतर जर आंबट असेल, आता काही कैऱ्या ह्या आहेत या जास्त आंबट असतात, म्हणजे जे की लोणच्याच्या कैऱ्या वगैरे असतात त्या, तर त्याचं पाणी तुम्ही खिसल्यानंतर थोडंसं पिळून घेऊ शकता, जेणेकरून त्यातला आंबटपणा थोडाफार कमी होईल. आणि मग मी इथे ही कैरी खिसून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि मिक्स करून ठेवलं. आणि अशा प्रकारे आंबट गोड खट्टा मिठा टाईप, थोडंसं कोशिंबीर टाईप एक छान चवदार अशी डिश म्हणालात तरी चालेल किंवा छोटासा लोणच्यासारखा पदार्थ तयार झाला. तर प्रत्येकांची करण्याची पद्धत वेगळी असते, रेसिपी वेगळी असते. काहीजण ह्याला तेलाची फोडणी पण देतात, म्हणजे हळद, जिरे, मोहरी आणि तेल याची फोडणी करून ह्याच्यामध्ये पण टाकतात. ते पण खूप छान लागतं. कैरीपासून अजून बरेचसे पदार्थ करतात. तुम्हाला जर माहीत असतील नवीन नवीन पदार्थ तर मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा, मी पण ते ट्राय करून बघेन. तर कैरीची वाटली डाळ म्हणून जी करतात तर ती पण फार छान लागते. आणि कैरीचं कुंदा, परत कैरीचं आंबट गोड लोणचं करण्याचे पण बरेचसे प्रकार आहेत, जे की गावठी लोणचं म्हणतात, की जे दिसायला हिरवं असतं. परत रेग्युलर आपण जे लोणचं करतो ते लाल तिखटाचं लोणचं, असे बरेच लोणच्याचे प्रकार आहेत. हल्ली असे वाळवणाचे प्रकार बऱ्यापैकी दिसायला कमी मिळत आहेत, कारण आधी मी लहान होते तेव्हा आमच्या घरी माझ्या आत्या वगैरे किंवा माझ्या आजीने वगैरे लोणचं घातलेलं वगैरे मी फार बघितलं. पण हल्ली असं कुठे बघायला मिळतच नाही. आणि मी पण लोणचं असं वर्षभराचं कधीच करून ठेवलेलं नाही आहे. जे काय करते ते कैऱ्या आणायच्या आणि तेवढ्यापुरतं खायच्या पुरतं तेवढं 4 दिवसाचं वगैरे लोणचं मी थोडंसं करते आणि ते लगेच तेवढ्यात संपून जातं. म्हणजे जास्त असं वाळवण्याचं मी कधी काही केलेलं नाही आहे ट्राय. आणि आमच्या पिकअपचा बड्डे होता 2 दिवसापूर्वी, म्हणजेच 31 मार्चला. तर तेव्हा पूजा वगैरे केली, आरती वगैरे केली, कारण पिकअप घेऊन 1 वर्ष झाला होता आणि बिझनेससाठी आम्हाला लागणारी अत्यंत महत्त्वाची वस्तू किंवा गोष्ट म्हणालात तरी चालेल याला. शेवटी त्याच्यामुळेच बिझनेस हा पुढं जातो आहे. म्हणजे वाहतुकीसाठी जे लागणारं साधन आहे आम्हाला, तर ते आमच्यासाठी खूप खास आहे. म्हणून घरात त्याची पूजा वगैरे केली. आणि हल्ली वातावरण तर उन्हाळा असूनसुद्धा पावसाळ्यासारखं झालं आहे, पण पाऊस काही येत नाही आहे. पण क्लायमेटमध्ये फार चेंजेस वगैरे होत आहेत. असं वाटलं की आता संध्याकाळी पाऊस पडेल, एवढं काळोख आणि ढग आले होते, पण पाऊस काय आला नाही. असो, शेवटी नेचर आहे ते. अशा प्रकारे आम्ही घरी पूजा वगैरे केली आणि रायाचं आणि तनिष्काचं घरामध्ये दंगामस्ती मजामस्ती चालली होती. ते दोघं भांडतात पण एवढे आणि जवळ पण एवढे येतात ना, तर त्यावेळी ते भांडत असताना मी त्यांना बोलायला गेलं तर मी वाईट होते, पण ज्यावेळी ते एकत्र होतात ना, त्यावेळी ते सगळं बाकीचे सगळ्यांना विसरून जातात आणि ते एक होत असतात. असं चाललेलं असतं त्या दोघांचं. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.